मागील अनेक वर्षापासून लोणीगवळी येथील 150 ते 160 शेतकऱ्यांच्या शेतावर जाणारा एक रस्ता, या रस्त्यावर एका पुलाची आवश्यकता होती. संबंधित शेतकरी, त्यावेळेचे खासदार आणि आताचे केंद्रीय मंत्री, त्याचबरोबर त्यावेळेचे आमदार, आता माजी आमदार यांना वारंवार भेटत होते. परंतु या रस्त्याची आवश्यकता, याची गरज ही या दोन्ही नेत्यांना त्या ठिकाणी भासली नाही आणि त्याच्यावर पूल होण्यासाठी म्हणून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. गावातील काही नेते येतं जे या दोन नेत्यांना मानणार येतं, हे वारंवार त्यांना विनंती करायचे, परंतु त्यांच्या विनंतीला कुठल्या प्रकारचा मान त्या ठिकाणी दिला गेला नाही, म्हणून हा पूल रखडला. दुपदीकरणाचं काम अमळापूर लोणीगवळी घाटबोरी मार्गे विसवी हा रोड चालू आहे आणि ही संरक्षण भिंत होणार याची कल्पना आमच्या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद आवचार आणि मी त्या रस्त्यानं एका समारंभाला, एका कार्यक्रमाला, जेवायच्या कार्यक्रमाला गेलो असता आली होती. आम्ही संबंधित शेतकऱ्यांना कल्पना दिली की हा विषय थोडा उन्हाळ्यामध्ये मार्गी जर लागला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये होणाऱ्या ज्या काही हाल अपेष्ट आहेत, ज्या काही अडीअडचणी येतात त्या आपण टाळू शकतो. परंतु शेतकऱ्यांचंही सुद्धा असं होतं की जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत विहीर खोदायची नाही, अशा पद्धतीचं जे काय आहे तसंच या सगळ्या प्रकरण झालं. आम्ही संबंधित लोकांना स्वतः भेटून सुद्धा कोणी सोबत यायला तयार नव्हतं, परंतु विठोबा नरवाडे, त्याचबरोबर प्रल्हाद महाराज जागृत, गजान मगर, त्यानंतर आमचे पिंटू रणपिसे, त्यानंतर सुभाष राईतकर, इतर या लोकांनी आमच्याशी संपर्क साधून मी त्यांना सांगितलं की सध्या आता या दोन नेत्यांकडनं काम जर होत नसेल तर आपल्याला विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्याकडे जावं लागेल. या लोकांनी मला तात्काळ हो म्हटलं आणि आम्ही तेव्हाच खरात साहेबाला भेटलो. खरात साहेबांनी त्यांची अडचण जी आहे ती सांगितली की सध्या खासदार निधीचा जो काही निधी आहे तो निधी याच वर्षी तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही, कारण याच्या आधी जे काही काम येतं ते प्रस्तावित येतं, प्रलंबित येतं. परंतु पुढच्या वेळेला हा रस्ता जो आहे ना तो आम्ही 100% कशात तरी कुठल्या तरी निधीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं. परंतु 2-3 वेळा भेट होऊन आम्हाला काही साधक बाधक सिद्धार्थ खरात साहेब यांच्याकडनं एखादं पत्र किंवा एखादी प्रमा किंवा एखादं काही पुढचं जे आहे ते काही मिळालं नाही. डीपीडीसीचा जो निधी आहे ज्याच्यामध्ये पालकमंत्री आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येतं, तर डीपीडीसी मधून हा निधी त्या ठिकाणी शक्य आहे. हा जो पूल आहे या पुलावर डीपीडीसीतून निधी पडू शकतो. यासाठी मी विद्यमान आमदार मनोजदादा कायंदे, आमचे राष्ट्रीय जिल्हाध्यक्ष, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष नाजीरजी काजी साहेब, ॲडव्होकेट नाजीर काजी साहेब यांना सुद्धा मी बोललो. तर त्यांचं म्हणणं आहे की आपण पालकमंत्र्यांना भेटून याच्यावर निधी टाकून घेऊ. पण तो डीपीडीसीचाही विषय थोडासा प्रलंबित होता किंवा तो नंतरचा होता. त्यामुळे जवळपास 125 लोकांच्या सह्याचं पत्र घेऊन मी स्वतः या आमच्या 7-8 लोकांना घेऊन कलेक्टर साहेबांची भेट घेतली. आपले कर्तव्यदक्ष असे कलेक्टर प्रेमकुमार देवळे साहेब यांनी मुख्य अभियंता काळे साहेब यांना फोन लावून या शेतकऱ्यांसाठी हा जो विषय अतिशय महत्त्वाचा आहे याची जाणीव करून दिली आणि आम्हाला काळे साहेबांची भेट घ्यायला सांगितली. काळे साहेबांनी सुद्धा बुलढाण्यामध्ये लोहरे साहेब जे मेहकरचे उप अभियंता आहेत तर त्यांना फोन लावला. योगायोगानं लोहरे साहेब हे बुलढाण्यामध्ये होते, कारण त्यांच्याकडे बुलढाणा आणि मेहकर अशा दोन्ही ठिकाणचा त्यांच्याकडे प्रभार आहे, त्यांच्याकडे चार्ज आहे. त्यांनी स्वतः या कामावर जाऊन व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला ही सगळी परिस्थिती माहीत आहे, हा पूल त्या ठिकाणी आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. परंतु मी आणि माझ्यासोबतचे जे काही त्या रस्त्यानं जाणारे शेतकरी होते त्यांनी विनंती केली की तुम्ही काय करा की एक पत्र आम्हाला असं द्या की हा पूल नेमका तुम्ही केव्हा आणि कशा पद्धतीनं करणार. परंतु लोहरे साहेबांनी त्यावेळेला हे पत्र देण्यासाठी आम्ही थोडे असमर्थ आहोत, असं पत्र आम्ही देऊ शकत नाही असं आम्हाला सांगितलं. परंतु आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि जे निवेदन आम्ही दिलं होतं त्या निवेदनामध्ये या लोकांना जोपर्यंत पूल होत नाही तोपर्यंत जाण्या येण्यासाठी म्हणून तात्काळ त्या ठिकाणी सुविधा किंवा व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी होती. तर त्यांनी ती मागणी आमची पूर्ण केली. जे प्रसिद्ध कन्स्ट्रक्शनचे काटे साहेब आहेत त्यांची माणसं माटे साहेब यांना फोन करून लोहरे साहेबांनी सांगितलं की तुम्ही तात्काळ जोपर्यंत हा पूल होत नाही तोपर्यंत यांना जाण्या येण्यासाठी म्हणून तुम्ही रस्ता करून द्या. आम्ही बुलढाण्यावरून आल्याच्या दुसऱ्या दिवशी जे आपले माटे साहेब आहेत त्यांनी त्यांच्या मशिनरीत त्यांची जेसीबी बोलावून लोकांना जाण्या येण्याचा रस्ता करून दिला. आणि 20 तारखेनंतर जर समजा अशा पद्धतीचं पत्र जर आम्हाला प्राप्त नाही झालं किंवा आम्हाला या पुलाच्या संदर्भात समाधानकारक उत्तर नाही भेटलं तर आम्ही आंदोलन करू असा इशारा मी 120 लोकांच्या सह्याच्या माध्यमातून दिला होता. परंतु हा जो रस्ता चालू आहे आणि रस्ता चालू असताना जी संरक्षण भिंत आम्ही यांना विनंती केली होती की जोपर्यंत हा विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत तेवढा रस्ता जो आहे जो चालू आहे दुपदरीकरण तो थांबवण्यात यावा, त्या रस्त्यावर कुठल्या प्रकारचं काम करण्यात येऊ नये. परंतु काल सकाळी त्या रस्त्याचं काम या प्रसिद्ध कन्स्ट्रक्शनच्या सर्व लोकांनी करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे तिथे असणारे जे काही शेतकरी आहे त्यांच्या भावना संतप्त झाल्या आणि त्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत हे काम बंद होत नाही किंवा या पुलाच्या संदर्भात जे लोहरे साहेबांना पत्र दिलं नाही ते पत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे. म्हणून काल संजय इनामदार जे माजी सरपंच आहेत लोणीगवळीचे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व त्या रस्त्याने जाणारे शेतकरी हे या रस्त्यावर धरणे आंदोलन करायला बसले. त्यांनी या रस्त्याचं काम आणि सर्व मशिनरीज त्या ठिकाणी थांबून धरल्या. तातडीनं बांधकाम विभागाचे श्री आश्रमा साहेब आणि त्यांच्यासोबत उगळे म्हणून साहेब होते तर ते दोघं जण आल्यानंतर शेतकऱ्यांचा त्यांच्यासोबत काही समन्वय होत नव्हता म्हणून त्यांनी मला फोन केला. फोन केल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना मी माझं जे निवेदन आहे जे 120 सह्याच्या माध्यमातून मी दिलं होतं त्यांना सांगितलं की 20 जुलैच्या नंतर आम्ही
आंदोलन करणार होतो, परंतु आज शेतकऱ्यांच्या भावना संतप्त येतं, तर तुम्ही यांचं समाधान करण्यासाठी काय तुम्हाला आता बोलता येईल, सांगता येईल ते तुम्ही सांगा. तर त्यांनी सांगितलं की जे पत्र तुम्हाला त्यावेळेला अपेक्षित होतं, लोधोरे साहेबांनी जे दिलं नाही ते तुम्ही आज आम्ही तुम्हाला ते पत्र देतो. मी सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विचारलं की बा पावसाळ्यामध्ये हा पूल होणे शक्य नाही, परंतु जर समजा एखादं साधक पत्र आलं तर हे पलसिद्ध कन्स्ट्रक्शनवाले या पत्राच्या आधारे आपल्याला हा पूल करून देऊ शकतात. नंतर त्यांचे कागदपत्र, त्याच्यानंतर त्यांचा निधी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते ठेकेदार पाहत बसतील, परंतु असं पत्र घ्यायचं का? तर सर्व लोकांनी सांगितलं की ठीक आहे, जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. म्हणून मी स्वतः आमचे काही 2-3 निवडणूक कार्यकर्ते घेऊन या साहेबांसोबत, आश्रमा साहेबांसोबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मेकरच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांच्याकडनं जे पत्र आहे ते घेतलं आणि त्या पत्रामध्ये 2 संदर्भ त्या ठिकाणी टाकले. त्याला कारण असं आहे की लोणीगवळी ग्रामपंचायतने आपल्या सर्व सदस्यांनी हा पूल त्या ठिकाणी झाला पाहिजे अशा पद्धतीचा एक ठराव, अशा पद्धतीची मागणीचा एक ठराव त्या ठिकाणी दिला होता. आणि दुसरा विषय 6 जुलै 2026 मी स्वतः माझ्या नावाने आणि त्याच्यावर 120 लोकांच्या सह्याने जे पत्र दिलं होतं तो संदर्भ टाकला. म्हणून त्यांनी ग्रामपंचायत लोणीगवळी यांच्या ठरावानुसार आणि प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस बुलढाणा यांनी केलेल्या मागणीच्या संदर्भाने हे पत्र आम्ही देत आहोत. हे पत्र ग्रामपंचायत आणि माझ्या नावानं त्यांनी दिलं. परंतु शेतकऱ्यांचा आग्रह होता की जोपर्यंत हे संबंधित अधिकारी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत येऊन ते जोपर्यंत पत्र देत नाहीत इथं येऊन तोपर्यंत आम्ही उठणार नाही. म्हणून मी परत एकदा साहेबांना विनंती केली की अजूनही शेतकऱ्यांच्या भावना संतप्त येतं आणि या भावनेचा आदर करून तुम्ही स्वतः हे पत्र घेऊन परत एकदा लोणीगवळीला या. आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला मान सन्मान देऊन ते आले आणि त्यांनी त्या ठिकाणी हे पत्र दिलं आणि दिल्यानंतर या संपूर्ण शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जे काही आंदोलन होतं, धरणे आंदोलन, ते त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलं. आणि स्थगित झाल्यानंतर सर्वांना मी सुद्धा आश्वासन दिलं की जोपर्यंत हा पूल होत नाही, जशी सुरुवात माझ्यापासून झाली, मी बुलढाण्याला जाऊन निवेदन दिलं आणि याच्यामध्ये 120 लोकांनी सह्या केल्या आणि प्रत्यक्ष काही लोक जे आहेत ते सोबत आले. तर या सगळ्या लोकांनी जी घेतलेली मेहनत आहे, जे दिलेलं योगदान आहे, हे योगदान व्यर्थ जाणार नाही. आणि जोपर्यंत हा पूल त्या ठिकाणी बांधून तयार होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करणं मी त्या ठिकाणी सोडणार नाही. या कालच्या आंदोलनाला आमच्या गावचे पांडुरंग पाटील शेतकरी नेते, संभाजी ब्रिगेडचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत, तर त्यांनी सुद्धा या आमच्या शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्यांनी सुद्धा साहेबांशी बोलून हा पूल झाला पाहिजे किंवा या पुलावर कुठल्या प्रकारची हयगय झाली नाही पाहिजेत अशी स्पष्ट तंबी अधिकाऱ्यांना पांडुरंग पाटील यांनी त्या ठिकाणी दिली. असो, लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम यांचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे हा पूल त्या ठिकाणी रखडला, परंतु शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली, शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी उठाव केला आणि या उठावाला काल त्या ठिकाणी यश आलं असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. पुनश्च एकदा बांधकाम विभाग आणि त्याच्यानंतर सर्व शेतकरी, त्याचबरोबर हे सर्व अधिकारी यांना मी 100% त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि हा पूल होण्यासाठी त्यांनी आपापल्या परीने जो प्रयत्न करायचा आहे तो करावा. फक्त शेतकऱ्यांसाठी जे काही उदासीन धोरण या वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी अवलंबलं आहे, हे धोरण त्यांनी सोडलं पाहिजेत. किंवा हे लोक जर अशा पद्धतीनं एवढ्या कळकळीनं लोक विनंती करून सुद्धा एवढ्या गरजेचं असलेलं काम सुद्धा करत नसतील तर जनतेने सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना त्या ठिकाणी मत द्यायचे की नाही द्यायचे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.